मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे माझ्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपण साध्या ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करणार आहे ते खूप सोप्या पद्धतीने आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्या कस्टमरचा ब्लाउजची पाठीमागची उंची 1 इंचाने मी वाढवून घेतलेली होती, पण त्यांना त्या आजींना असा ब्लाउज पाहिजे होता की पुढची उंची आहे ना ती थोडीशी त्यांना कमी पाहिजे होती, जरा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी ते गेल्या व्हिडिओमध्ये ते कटिंग टाकलेलं होतं। आता या व्हिडिओमध्ये मी आपण पाहिजे त्या उंचीचा ब्लाउज शिवू शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंग टाकणार आहे आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। हे पहा मैत्रिणींनो, आज आपण साध्या ब्लाउजचे सुंदर असे कटिंग पाहणार आहोत। हे पहा, हा कटोरीचा ब्लाउज आहे, यावरूनच मी तुम्हाला साध्या ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा कटोरी ब्लाउज आहे, याच्यावरूनच आज आपण मापे टाकणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला अस्तरची घडी कशा पद्धतीने टाकायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे डबल घडी आपल्याला अस्तरची टाकायचे। हे पहा, अशा पद्धतीने आणि बंद बाजूपासून आपल्याला मापे टाकायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण अस्तरची आपल्याला किंवा ब्लाउज पीस असेल त्यावरती ही घडी टाकून घ्यायची आहे। हा ब्लाउज पीस आहे किंवा तुमचा अस्तर असेल, अशाच पद्धतीने आपल्याला ती घडी टाकायची आहे। आता आपल्याला पूर्ण ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग पाहणार आहोत कशा पद्धतीने काढायचा। हे पहा, हा पाठीमागचा भाग आहे, अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण उंची 12 आहे। पूर्ण उंची 12 आहे, त्यात आपण 1 इंच जास्त घेणार आहोत। जर तुमची उंची 13 असेल तर तुम्ही 14 घ्यायचा आहे, जर तुमची उंची 15 असेल तर तुम्ही 16 टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपण 1-1 इंच पाठीच्या भागासाठी वाढवून घ्यायचं आहे। आता इथे माझे आहे 12 आहे, तर आपण 13 घेणार आहोत। आता इथे आपण 13 टाकणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने उंची 13 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी। मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, मी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, त्याच्यामुळे आपला थोडासा व्हिडिओ मोठा होतो। त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जसं जसं तुम्हाला पाहू शकताल तसं तसं तुम्ही व्हिडिओ बघू शकता। अशा पद्धतीने थोडासा आपला मोठा होतो, कारण की तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे काय होतं, आपला थोडासा व्हिडिओ मोठा होतो। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, 12 आहे तर आपल्याला 1 इंच इथं उंची वाढून टाकायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने 1 इंच उंची आपल्याला 12 आहे तर 13 टाकायची आहे। प्रत्येक साईजसाठी 1 इंच उंची आपल्याला वाढवूनच घ्यायची आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते। आता इथे काय करायचं आहे, पाठीच्या भागासाठी आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे। गळा रुंदी नेहमी टाकताना आपल्याला काय करायचं आहे, पाठीच्या भागासाठी 2.5 टाकायची। जर तुम्हाला गळा थोडासा रुंद पाहिजे असेल तर तुम्ही 2.25 इंचावरती सुद्धा टाकू शकता। हे पहा, इथे आपण टाकणार आहोत 2.5 इंचावरती, 2.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे मी पाठीच्या गळ्याच्या खालून लगेच मी मार्किंग करून घेणार आहे। आता आपण काय करायचं आहे, पाठीचा गळा हे पहा, अशा पद्धतीने कधी पण पाठीचा गळा मोजताना नेहमी तुम्ही खालूनच मोजायचा, जेणेकरून तुमचा ब्लाउज कधी पाठीच्या गळ्यामध्ये चुकणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण ब्लाउज आपला मोजून घ्यायचा आहे। किती? पूर्ण आपले 4 गळा तयार आहे, तर आपल्याला इथे 5 इंच टाकायचा आहे। जास्तीत जास्त शिलाईमध्ये धरायचं आहे 1/2 इंच, आणि जर कमी धरलं तर तो ब्लाउज असा म्हणजे फसकतो। कटोरीमध्ये सुद्धा तुम्ही शिलाई करताना ब्लाउज 1/2 इंच पकडत जा, नाहीतर कमी धरलं ना तुम्ही तर ब्लाउज तिथे फसकतो। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे, 4 इंच मी आहेत, आता इथे मी 5 इंच घेणार आहे। गळा पूर्ण माझा शिवून 4 इंच आहे, तर मी इथे 5 टाकणार आहे। आणि तुम्ही काय करायचं आहे, तुमचा गळा 3 असेल तर तुम्ही 4 टाकायचा आहे, 5 असेल तर तुम्ही आणखीन वरती तुम्ही 6 सुद्धा टाकू शकता। अशा पद्धतीने गळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी इथे 5 टाकणार आहे आणि इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार। इथून इकडे बंद बाजूपासून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतले। हे पहा, आणि मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे, एक बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे पहा, आता इथे काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। आता आपण शोल्डर सुद्धा मी ब्लाउज कशा पद्धतीने मोजायचा आहे ब्लाउजवरती मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, हे शोल्डर आहे आपलं पूर्ण तयार, इथून इथपर्यंत आपलं हे शोल्डर पूर्ण तयार आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे मोजायचं आहे। जरा जवळून दाखवते तुम्हाला। हे पहा, असा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, 2.25 तयार आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही, इथे पूर्ण शोल्डर माझं
2.25 तयार आहे. म्हणजे इकडे 2.5 राहते बाहेर. हे पहा पूर्ण शोल्डर तयार माझं 2.25 आहे. तर मी इथे 3.25 टाकणार आहे. म्हणजे जर तुमचं शोल्डर आपल्याला 1 इंचाने वाढवायचं आहे, 2 असेल तर 3 टाकायचं आहे, 3 असेल तर 4 टाकायचं आहे. आपल्याला 1 इंचाने आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे. आता इथे माझं किती आहे? 2.25 आहे. तर मी इथे 3.25 वरती मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने. हे पहा पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. हे पहा आपलं पूर्ण 2.25 तयार आहे. हे पहा बघू शकता तुम्ही, इथं बघायचं आहे पूर्ण 2.25 तयार आहे. म्हणून मी ते 1 इंच वाढून घेतलं आहे, 3.25 टाकलेलं आहे. आता हे झालं आपलं शोल्डरचं मार्किंग. आता इथे आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे. मुंडा मी तुम्हाला 2 पद्धतीने मी तुम्हाला मोजायला शिकवणार आहे. हे पहा मुंडा, हे पहा प्रथम मी तुम्हाला ब्लाऊजवरती मुंडा कसा मोजायचा ते मी सांगते. नंतर मी सोपी पद्धत तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोजायला शिकवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज ठेवायचा. मी जरा जवळून दाखवते. हे पहा मी जरा तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा हे आपलं शोल्डर आहे. इथे मी मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा हे आपलं शोल्डर आहे आणि इथे आपली ब्लाऊजची फिटिंग आहे. हे पहा इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. हे पहा इथे मार्किंग करून घेतली आणि इथून शोल्डरला इथपर्यंत आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे. हे पहा इथं मार्किंग करून घेतली. ह्या मार्किंग वरती आपल्याला सरळ रेषेत बघायचं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा. हे पहा सरळ रेषेमध्ये पाहायचं आपले किती तयार आहे? 6. हे पहा अशा पद्धतीने सरळ रेषेमध्ये इथं पूर्ण फिटिंग आहे आपली, एकदम सरळ रेषेमध्ये बघायचं. आपलं पूर्ण हे 6 तयार आहे. हे एका पद्धतीने मी तुम्हाला मोजायला शिकवलं. आता मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. हे पहा आपला हा गळा आहे आणि हे आपण शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे. हे पहा हे सुद्धा 6 भरलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा किती भरलं? 6 भरलं. हे पहा अशा पद्धतीने सुद्धा आपण मुंड्याची मार्किंग करू शकतो. दोन्ही पद्धतीने सुद्धा आपण मुंड्याची मार्किंग करू शकतो. प्रत्येक साईजसाठी, प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही काय करायचं आहे? हा आपला गळा टाकायचा आहे. आपल्या ब्लाऊजचं तुम्ही शोल्डर मोजून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्यात 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे. कोणी कोणी 1/2 इंच सुद्धा वाढवू शकतो. कोण प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. ते 1/2 इंच त्यांनी पण तसंच करायचं. जरी तुम्ही तुमच्या पद्धत वेगळी असली 1/2 इंच वाढवायची तरी त्यांनी 1/2 इंच इथे वाढवायचं आहे. अर्धा इंच शिलाई धरली ना की काय होतं? हे पहा ब्लाऊज सुद्धा बसायला आपल्याला फिनिशिंग मध्ये सुद्धा व्यवस्थित येतो. जर कपडा थोडासा फसकणारा असेल तरी तो शिलाईमध्ये जास्त दाबला जातो. यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊजवरती शोल्डर मोजून घेऊन खाली अशा पद्धतीने मुंडा सुद्धा मोजू शकता. किंवा दुसरी पद्धत तुम्हाला मी आता सांगितली, ब्लाऊजवरून सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने सरळ लाईनीमध्ये एक रेष ओढून घ्यायची आणि इथे धरून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मुंडा मोजू शकता. किंवा ही पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. सर्व साईजसाठी ही पद्धत आहे. गळा टाकायचा आहे आपल्याला, पूर्ण शोल्डर टाकायचं आहे आणि पूर्ण किती आहे तेच आपल्याला हे खाली उतरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे तुम्ही 1/2 इंच तुमची पद्धत जे असेल ते तुम्ही ते इथं वापरू शकता. आता मी इथे काय करणार आहे? 6 जेवढे हे आहे तेवढंच मी इथे उतरून घेणार आहे 6 इंचावरती. हे पहा अशा पद्धतीने इथे 6 इंचावरती मी उतरून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. हे पहा अशाच पद्धतीने आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा आता आपल्याला पाठीमागच्या भागासाठी आपण मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती देतो आणि पुढच्या भागासाठी मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देतो. जर तुमची छातीची साईज जास्त असेल तर त्यांनी इथे मुंड्याचा आकार, पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार 1/2 इंचावरती आपल्याला द्यायचा आहे. आता इथे आपण पाठीमागच्या भागासाठी 1.5 आणि पुढच्या भागासाठी 1 देणार आहोत. आता इथे आपण काय करायचं आहे? छातीचे मी मार्किंग करून घेणार आहे. छाती सुद्धा मी मोजायला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज मोजायचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. हे पहा कधी पण छाती मोजताना लक्षात ठेवायचं आहे हुकाच्या बाजूने आपल्याला मोजायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने हुकाची बाजू आपल्याला उलटी करून घ्यायचं. हा कटोरीचा ब्लाऊज आहे. त्या कस्टमरने मला सांगितलेलं आहे की ताई तुम्ही साधा ब्लाऊज मला ह्याच्यावरती मला शिवून द्या. आता साधा ब्लाऊज जरा जास्त चाललेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी मोजायची आहे. इथे हुकाला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि मोजून घ्यायची आहे. पूर्ण माझी 9 तयार आहे. हे पहा इथं माझी फिटिंग आली. हे पहा इथं माझी फिटिंग आली आणि पूर्ण माझी छाती ही 9ची घडी आहे. फिटिंगच्या इथं 9ची
आणि आपण 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आपण बॉक्स फिटिंग करतो ना त्याच्यामध्ये आपलं अर्धा इंच जातं, यासाठी आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. जरी आपला ब्लाऊज टाईट झाला तरी तो आपण तिथं उसवू शकतो, यासाठी आपल्याला 2 इंच मार्जिन ठेवायचं असतं. आता इथे माझी 9 इंच भरली, हे पहा पूर्ण माझं उकापासून इथपर्यंत 9 इंच भरलं. तर आता मी इथे 11ची माझी घडी टाकणार आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मोजून 2 इंच आपलं वाढवून घ्यायचं आहे. प्रत्येक साईजसाठी आपण घेताना 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे पहा मी इथे 11ची अशा पद्धतीने मार्किंग करून, हे पहा अशा पद्धतीने मी इथे 11 वरती मार्किंग करून घेणार आहे. मी 2 इंच वाढवून घेतलेलं आहे, हे पहा अशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या भागात सुद्धा कंबर मोजून नाही घेतली तरी चालेल, डायरेक्ट ही लाईन खाली घेतली तरी ते तेवढंच भरतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे पहा आणि पूर्ण आपल्याला लाईन ही खाली घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे 1 इंच आपलं टक्स मध्ये जातं आणि बाकीचं 2 इंच आपल्या हे शिलाईसाठी खालच्याही बाजूला अशाच पद्धतीने राहतं. आणि इथं आपण काय करायचं आहे, हे पहा मी 2 इंच आत घेते, आपली त्यावरती ही फिटिंग येणार आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मी ते मार्किंग करून घेते. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही भागांचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि इथे मध्यावरतून हे आपल्याला आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी. हे पहा किती आहे, हे 3 आहे, सॉरी 6 आहे, 6चा आपल्याला मध्य 3 आहे. हे पहा अशा पद्धतीने मध्य काढायचं आहे. हे पहा मध्य काढणं पण खूप सोपं आहे, अशा पद्धतीने डबल ठेवून आपण मध्य काढू शकतो. हे पहा इथे 3 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 3 वरती मी मार्किंग करून घेतलं. इथूनच आपल्याला हा अशा पद्धतीने गोलाकार अशा पद्धतीने इकडे मिळवत घ्यायचा आहे. हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला असा हा आकार द्यायचा आहे. हे पहा आणि इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा आता हा गळा अर्धा इंच अजून खाली येणार, म्हणजे इथं येणार. हे पहा इथं येणार, अजून खाली येणार. तर इथे मी 3.5 इंचावरतीच वरती मी टक्स घेणार आहे. इकडून मी 4 इंचावरती टक्स घेणार आहे. बंद बाजूपासून मी 4 इंचावरती पाठीच्या भागासाठी मी टक्स घेणार आहे आणि वरती मी 3 इंचावरती मी टक्स घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आणि इथं पण काय करायचं आहे, इकडच्या बाजूला अर्धा आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला मार्किंग, जेणेकरून ते आपला टक्स आहे ना तो आपला जेणेकरून 1 इंचाचा भरला पाहिजे अशा पद्धतीने. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने. आणि पाठीमागच्या भागाला एक समान येण्यासाठी आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून हे आपल्या लक्षात राहील. आणि इथे आपण कोणत्याही आपल्याला पाहिजे तो हवा असेल तो गळ्याचा आकार इथे टाकायचा आहे. तुम्हाला जो गळा पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे डीप पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही खाली घेऊ शकता. इकडून डीप पाहिजे असेल थोडासा तर तुम्ही इकडे जवळजवळ पाव इंच घेऊ शकता. कुठल्याही गळ्याचा तुम्ही आकार देऊ शकता. इथं गळ्याचा गळा थोडासा तुम्हाला तब्येत तुमची जास्त असेल किंवा तुमची साईज मोठी असेल तर इथे तुम्ही गळा 2.25 इंच आणि पुढे तुम्ही शोल्डरचे मार्किंग करू शकता. तुमचं जो असेल शोल्डर ते तुम्ही सर्व मार्किंग करू शकता. आणि इथे आपल्याला गोल आकार देणार आहोत आपण अशा पद्धतीने. इथे मी पाव इंचावरती मार्किंग करून घेणार आहे गळ्याचा अशा पद्धतीने. हे पहा गोल आकार इथे देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. आता मी हे कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे शेवटपर्यंत. ह्याचं मी तुम्हाला स्टिच कशा पद्धतीने शिलाई करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा पाठीमागचा भाग आपल्याला अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा व्यवस्थित आपलं हे कट करून झालं. आणि आपल्याला हा गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने हा. आणि पुढच्या भागासाठी आपल्याला काय करायचं, थोडं थोडं चेंजेस करायचे आहेत पुढच्या भागासाठी. खूप सोप्या पद्धतीने मी ते सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे ते मी सांगणार आहे. हे पहा असा गळा आपला व्यवस्थित आला. हे पहा खूप व्यवस्थित आपला हा गळ्याचा आकार आला. हे पहा एक कट सुद्धा मी मारले. हे पहा इकडच्या बाजूला ते आपलं मार्किंग सुद्धा व्यवस्थित झालं पाठीच्या भागासाठी. आता मी असाच हा पुढच्या भागावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता इकडच्याही बाजूने आपण टाकू शकतो पण इथे मी मार्किंग केलेलं आहे, तुमच्या लक्षात येणार नाही. दुसऱ्या साईडने तुम्हाला टाकून दाखवते. हे पहा इकडची साईड घेते जेणेकरून तुमच्या मग ते मार्किंग केलेलं लक्षात येणार नाही. हे पहा अशा पद्धतीने मी इकडची बाजू घेते. आता हा पाठीमागचा भाग काढलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेणार आहे. हे पहा
इथे थोडीशी जागा ठेवायची. इथं आपल्याला पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीसाठी. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इकडे सुद्धा ह्या बाजूला जागा ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता मी काय करणार आहे तसंच मार्किंग करून घेणार आहे. हे पहा आहे तशाच पद्धतीने मी हे मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीनेच इथे नाही गळ्याला. हे पहा इथे हे पहा हा गळा आहे तशीच मी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने इकडचा वरचा भाग सुद्धा मी आहे तसंच मार्किंग करून घेणार आहे. इथे पण अशाच पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण हे मार्किंग करून घेतलं. आणि आता हा मी बाजूला काढून घेणार आहे. हे आपलं पूर्ण मार्किंग करून झालं. थोडंसं डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा पूर्ण हे आपलं आहे असंच पाठीमागच्या भागाचं मी मार्किंग करून घेतलं. इथे सरळ लाईन ओढून घेते आहे हीच. सरळ लाईन ओढून घेते. आपला गळा आहे तोच अडीच राहणार आहे पुढच्या भागासाठी आणि पाठीमागच्या भागासाठी सुद्धा अडीच आहे तोच आपला टाकला मार्किंग केलेला आहे तोच राहणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण मार्किंग करून घेतलं. आता मी हे आहे तसंच मी मार्किंग करून घेतलं. बघू शकता तुम्ही. हे पहा आहे असंच हे मार्किंग झालं. इथला गळा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपला पुढच्या भागासाठी आहे तेवढाच आपण अडीच घेतलेला आहे. शोल्डर सुद्धा आहे तेवढंच आपण टाकलेलं आहे. आता इथे पण काय करायचं आहे 6 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते. हे पहा आणि अशा पद्धतीने मी सुद्धा एक लाईन ओढून इथे 1 इंचाचं आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथून इकडेच आपल्याला वरती घ्यायचा नाहीये. एवढाच आपला आकार द्यायचा आहे. आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाही. हा आतल्या बाजूचा आपल्याला हा आणि कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाही. हा आतल्या बाजूचा आपल्याला हा आकार द्यायचा आहे. तोच आपण कट करताना हा आपला कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे मार्किंग झालं. गळा आहे तेवढंच घेतलेला आहे. शोल्डर सुद्धा पाठीमागच्या भागाचं घेतलं आहे तेवढंच घेतलेलं आहे. इथे मुंडा सुद्धा मी 6 वरती मार्किंग करून घेतलं आणि हा पुढच्या भागासाठी मी 1 इंचावरती आपल्याला आकार दिलेला आहे. हे आहे असंच मी हे करून घेतलेलं आहे बाकीचं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला. हे पहा पुढचा गळा किती आहे ते इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत पुढच्या गळ्याचं बघणार आहोत किती आहे आपला पुढचा गळा. हे पहा तुमचा कोणताही ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीने मापे टाकायचे आहेत. पुढचा गळा सुद्धा जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज समजा 2 पीस प्रिन्सेस शिवायचा असेल, साधा शिवायचा असेल, 4 टक्स ब्लाऊज शिवायचा असेल अशाच पद्धतीने तुम्ही मापे टाकायचे आहेत. मोजून घ्यायचं आहे फक्त मोजायला ब्लाऊज आपला विसरायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने मी ठेवला. गळा जरा जवळून दाखवते तुम्हाला मोजून. हे माझं शोल्डर आहे तयार. हे माझं शोल्डर आहे. हे पहा अशा पद्धतीने मी टेप ठेवणार आहे. हे पहा जसं आपण मुंडा मोजला ना अशाच पद्धतीने हे सरळ लाईनीमध्ये बघायचं आहे आपलं किती आहे. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये हे आपल्याला बघायचं आहे किती आहे आपलं तयार तेवढंच आपल्याला ते घ्यायचं आहे. हे पहा सरळ लाईनीमध्ये बघायचं आहे सरळ. हे पहा 5 आपला तयार आहे गळा. जो तुमचा गळा तयार असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. जर तुमचं 5.5 असेल 6 असेल तरी तो अशाच पद्धतीने तुम्ही पुढच्या गळ्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे माझा 5 तयार आहे तर मी ते 5च वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हे 5 वरती आणि इकडे सुद्धा मी 2.5 वरती अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घेऊन बॉक्स करून घेणार आहे. गळा ब्लाऊजसाठी आहे तेवढाच टाकायचा आहे. जास्त वाढवायचं नाही. का कारण की काय होतं माहिती का. हे पहा हा गळा अर्धा इंच शिलाई कोत. हे पहा मला गळ्याचा आकार देऊ देत मग मी तुम्हाला समजावून सांगते. आता मी हा पुढच्या गळ्यासाठी 1.5 इंचावरती 1.5 इंच इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मी इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हा गळ्याचा आकार दिला. तुम्ही इथे कोणत्याही गळ्याचा तुम्हाला पाहिजे हवा असेल तो त्या तुम्ही गळ्याचा आकार इथे देऊ शकता. हवा असेल तो त्या त्रिकोणी करू शकता, गोल ठेवू शकता. पानगळा सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करू शकता. कोणत्याही गळ्याचं तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा आता इथे गळा आहे तेवढाच का टाकायचा आहे. वाढवला तुम्ही 5.5 पावणे 6 घेतला तर काय होतं तुम्हाला वाटेल की शिवताना कमी पडेल. तसं का होत नाही. मग ते शोल्डर पूर्ण उतरून जातं. आहे तेवढाच आपल्याला गळा टाकायचा आहे. मी
प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजचा मी गळा तुम्हाला आता स्टिचिंग करताना मी दाखवणार आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी अशाच पद्धतीने तुम्हाला मी शिलाई पूर्ण दाखवणार आहे. कुठलाही ब्लाऊज गळा खाली उतरत नाही किंवा शोल्डर खाली उतरत नाही. हे पहा आहे तेवढाच हा गळा टाकला मी 5 आहे तेवढा आपला तयार आहे. हे पहा काय होतं माहिती का, हे पहा हा शिलाई होऊन आपल्या इथून शिलाई येते ना, पूर्ण गळा आपण इथून शिलाई करून घेतो. इथून हे पूर्ण आपलं अर्धा इंच खाली शिलाई जाते, इथं जाते शिलाई. हे पहा तुम्हाला तात्पुरतं मी दाखवते. इथे शिलाई जाणार आपली आज असं येणार. हे पहा हा गळा असा येणार. हे आलं थोडंसं खाली, अशा पद्धतीने हिथून आपली शिलाई जाणार. आणि इथं सुद्धा आपले शोल्डर थोडंसं अर्धा इंच दाबलं जाणार शिलाईमध्ये. आता इथे बघा गळा किती तयार होतोय. इथं अर्धा इंच जाणार वरती, हा गळा थोडासा खाली येणार अर्धा इंच. त्यासाठी काय करायचं, तुम्ही गळा वाढवायचं काहीही गरज नाही. हे पहा मी इथं हे करते, मार्किंग करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा आता इथूनच पकडूया आपण. हे गळा थोडासा खाली जाणार शिलाई करताना. हे पहा किती झाला आपला राईट तयार बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने 5 आपला राईट तयार होतो. त्याच्यामुळे काय करायचं, शिलाई मध्ये धरताना 5.5 किंवा 5.25 आपल्याला वाढून घ्यायची काहीच गरज नाही. प्रत्येक ब्लाऊजसाठी मी सांगते, प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही ते करायचं नाही. गळा आपला जेवढा आहे पुढचा तेवढाच घ्यायचा आहे. शोल्डर अर्धा इंच जातं, हा गळा आणखीन खाली होतो. फक्त पाठीच्या भागासाठी आपल्याला तेवढं खालून आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. इथे आहे तेवढंच माझा गळा झाला. हे बघू शकता अर्धा इंच वरचं आहे तेवढंच मी गळा टाकून एवढं आहे तेवढं. आता आपल्याला बाकीचे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल थोडंसं. हे पहा बऱ्याच वेळा काय होतं, मग शोल्डर खाली उतरायला लागलं की आपण तिथं क्रॉस टिप मारून टाकतो. असं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे प्रॉब्लेम मैत्रिणींचे असेच निर्माण होत असेल. शोल्डर उतरायला लागलं की क्रॉस टिप, इथे क्रॉस टिप मारायची काहीच गरज नाही. मी शिलाई करताना तुम्हाला नक्की दाखवेल. हे पहा हे झालं आपलं पूर्ण मार्किंग. आता आपल्याला थोडंसं चेंज करायचं आहे. कुठं करायचं आहे मी तुम्हाला सांगते खूप सोप्या पद्धतीमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ह्या भागामध्येच पुढच्या भागामध्येच साध्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी आपण इथेच काढून घेणार आहोत. आपण ती सेपरेट नाही काढणार आहोत. हे पहा आता इथे काय करायचं आहे, क्रॉसपट्टीसाठी आपल्याला खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपण पाठीचा भाग आहे असाच पूर्ण हा आखून घेतला. आता पुढच्या भागासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे खालच्या बाजूला आपल्याला क्रॉसपट्टीसाठी 1 इंच आपल्याला फक्त 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, मग 1 इंच नाही वाढवलं तर आपलं काय होतं, मग जोडताना ब्लाऊज आपल्याला कमी पडतो. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आहे तसं टाकलं, कारण की त्या आजींचा ब्लाऊज तसा होता. त्याच्या पद्धतीने मी ते माप तुमच्याशी शेअर केलं होतं. हा ब्लाऊज आपल्या साईजचा असल्यामुळे ह्याच्यात अशा पद्धतीने कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथं काय करायचं आहे, फक्त मी इथं 1 इंच वाढून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथं फक्त 1 इंच वाढून घेणार आहे आणि एक लाईन ओढून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेणार आहे. इथेच मी फक्त 1 इंच वाढवायचं आहे, जास्त नाही. आणि मी एक लाईन ओढून घेतली. हे पहा तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं डार्क करून घेते. हे पहा मी इथपर्यंत 1 इंचाची फक्त लाईन ओढून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, वरून टक्स आपला किती द्यायचा आहे ह्याची आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे शोल्डरचं आपल्याला मध्य करायचं आहे. शोल्डर आपलं किती आहे त्याचं आपल्याला हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक शोल्डर मोजून घेऊन तुम्ही अशा पद्धतीने मध्य करायचा. हे शोल्डर पूर्ण मी मोजलं. आता हे पहा ह्याचा मी अशा पद्धतीने मध्य करणार आणि मध्यावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे. आपलं पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे. किती पण असू द्यात, तुमचं 4 असू द्यात, 4.5 असू द्यात, 3.5 असू द्यात, असेल ते आपलं शोल्डर इथे मोजून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि वरून काय करायचं आहे, आणि इथून मध्य झाला आपला. हे पहा मी जरा डार्क करते. इथं आपला मध्य झाला. इथून वरून आपल्याला खाली 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ज्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते मार्किंग करून घेऊ शकता. आणि मी एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने मी जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हे पहा मी एक लाईन ओढून घेतली. हे पहा ही लाईन ओढून घेतली. इथे मी मध्य केलेला आहे 9 वरती. वरून 9 वरती मी मध्य घेतला. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस पट्टीसाठी सर्वात प्रथम आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. वरून मी मध्य घेतला. आता इथे काय करायचं आहे, क्रॉस पट्टीला इथून वरती क्रॉस पट्टी घ्यायची आहे. हे 1 इंच आपल्याला सोडून द्यायचं. इथून वरती 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 2.5 इंचावरती पूर्ण 2.5 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करत यायचं आहे. पूर्ण 2.5 पर्यंत आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं. हे अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करत यायचं आहे.
हे झालं 2.5 इंचाचं मार्किंग केलं. हे 1 इंच आपण कशासाठी पकडलेलं आहे, कशासाठी तर हे 1 इंच आपल्याला क्रॉसपट्टी खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला जॉईन करण्यासाठी आपल्याला हे 1 इंच आपण पकडलेलं आहे. हे 1 इंच पकडलेलं आहे. तर काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, पाठीचा भाग जोडताना क्रॉसपट्टी आपल्याला कमी पडते, पाठीचा भाग जास्त होतो. त्यासाठी आपल्याला हे 1 इंच आपल्याला पकडायचं आहे. हे पहा, आणि मी एक सरळ लाईन ओढून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने मी एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने ही सरळ लाईन ओढून घेतली. कोण कोण काय करतं, खालून 2 इंच घेत असतं. हे पहा, तरी सुद्धा आपलं 2 इंच इथं भरलेलं आहे. हे पहा, जवळून दाखवते मी तुम्हाला. तरी सुद्धा आपलं 2 इंच इथं भरलेलंच आहे. हे पहा, आपलं 2 इंच तरी सुद्धा भरत आहे. मी इथपर्यंत ही लाईन ओढून घेते. हे पहा, 2 इंचापर्यंत एवढी. आणि हा आपला मधला टक्स पॉईंट राहणार आहे इथला. आणि आता इथे काय करायचं आहे, हे मार्किंग झालं पूर्ण. हे मार्किंग झालं पूर्ण. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा, क्रॉसपट्टीचं मी 2.5 इंचाचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे 1 इंच पकडायचं नाहीये त्याच्यात. आपल्याला हे क्रॉसपट्टी शिलाईसाठी मी ते तुम्हाला नंतर कटिंग केल्याच्या नंतर सांगणार आहे. हे पहा, आणि वरच्या भागाला फक्त अर्धा इंच आपल्याला इथे वाढून घ्यायचा आहे. फक्त अर्धा इंचा इथं आपल्याला अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा आहे. पहा, आणि इथं काय करायचं, आपल्याला व्यवस्थित शेप येण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. 2.5 घ्या किंवा तुम्ही 3 घ्या. आता इथे मी 2.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. तुम्ही 3 घेतलं तरी चालेल. आणि हा आकार आपल्याला अशा पद्धतीने थोडासा वरच्या बाजूला घ्यायचा आहे, 2.5 इंचापासून ह्या अशा पद्धतीने. हे पहा, हा आकार झाला व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने थोडासा फक्त वरच्या बाजूला घ्यायचा आहे. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, हे झालं आपलं पूर्ण मार्किंग. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा वरचा गळा, हा नाही, मी फक्त तात्पुरता तुम्हाला तो दाखवला होता. हा वरचा गळा आणि हे टोक आपल्याला दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. किती आहे, 5 आहे. तर अशा पद्धतीने हा आपला 5 अशा पद्धतीने 2.5 वरती आपला मध्य येत आहे. इथे 2.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे 2.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे आपल्याला, इथून 2 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2 वरती. हे पहा, ह्या पॉईंट पासून इथपर्यंत मी जरा जवळून दाखवते तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, मी इथला मध्य काढला. हा गळावरचा खालचा मी फक्त तात्पुरतं तुम्हाला शिलाईसाठी तेवढा घ्यायचा आहे, तेवढं दाखवलेलं होतं. हा गळावरच्या बाजूचा आणि हा टक्स इथून घेतला. ह्या टक्स पासून मी इथून अंतर घेऊन मी इथे मार्किंग केलं क्रॉसपट्टीचं वरती. आपल्या ह्या दोन्ही भागांचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. हा वरचा गळा आणि हा क्रॉसपट्टीचा हा भाग, इथला आपल्याला मध्य काढून हा मध्य मी इथे टाकलेला आहे. आणि हा पॉईंट पासून मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, आपलं बरोबर येत आहे 3 इंचावरती. कोण कोण काय करतं, इथून 3 इंच घेतात आणि इथून सुद्धा 2, 2.5, 3 इंच ठेवतात आणि इथून सुद्धा 3 इंच. तरी आपलं तेवढं अंतर आपलं भरलं पाहिजे. 2 इंच का घ्यायचं, हे आपलं मधलं अंतर आपलं समान समान राहिलं पाहिजे आणि ते दिसायलाही सुद्धा शिलाई केल्यावर व्यवस्थित दिसतं. हे पहा, मी इथे मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते आणि इथे अशा पद्धतीने मार्किंग जेणेकरून तुमच्या हा लक्षात राहील. हे झालं आपलं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून थोडंसं वरच्या बाजूला 2 इंचावरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हा 4 टक्स ब्लाऊज आहे ना साधा आपला, त्यासाठी. हे पहा, मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आपल्याला खालून सुद्धा इथं आपण 2 इंचावरती घेऊ शकतो. हे पहा, आणि थोडासा हा क्रॉस घ्यायचा आहे, नॉर्मल घ्यायचा आहे. हा क्रॉस थोडासा नॉर्मल, जास्त घ्यायचं नाही. हे पहा, इथे एक मार्किंग करून झालं. आणि वरच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथं वरच्या बाजूला, इथून इथे वरच्या बाजूला हा आकार आपला मुंड्यातून जातो. हा टक्स, थोडक्यात हा टक्स आपला हा मुंड्यातून जातो. हे पहा, अशा पद्धतीने हे मी पूर्ण मार्किंग करून आपलं झालं. हे आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालं. हे आपण मार्किंग 2-2 इंचाचे आपण मार्किंग करून झालं हे पूर्ण सगळं. आता हा आपल्याला मधले टक्स कितीवर द्यायचा आहे ते बघायचं आहे. हे पहा, इकडे अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे. आणि 4 टक्स असतो ना ब्लाऊज, त्यामध्ये आपण इकडे 1 इंच घेतो आणि इकडे एक मधलं आपण 2 इंचाचं हे अंतर ठेवतो. किंवा कोण कोण काय करतं, म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, 1.25 इंचाचे मार्किंग ठेवतात. जर तुम्ही इकडच्या बाजूला 1 इंच घेतलं, मी आता सर्वात प्रथम हा टक्स करून घेते, अर्धा आहे तो, मी नंतर तुम्हाला सांगते. आता मी इथे काय करणार आहे, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, हा एक मध्ये ठेवते आणि इकडच्या बाजूला मी अर्धा इंच घेते आणि इकडच्या बाजूला मी हे अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि अशा पद्धतीने हा टक्स देऊन घेते. हे पहा, आणि तुम्हाला आणखीन खोलगट भाग पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे,
थोडासा खोलगट पाहिजे असेल तर तुम्ही इकडच्या बाजूला 1 इंच द्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही 1 इंच द्यायचं आहे, जेणेकरून हे अंतर आपलं 2 इंच भरलं पाहिजे. आणि तेच 2 इंच तुम्ही इकडच्या बाजूला टक्स दिल्यानंतर ते कमी होतं. तेच 2 इंच अंतर आपण ह्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. आता मी इथे किती आहे, माझं 1 इंच भरलेलं आहे, तर मी हे 1 इंच अंतर इथे ह्या बाजूला, कारण आपल्याला क्रॉसपट्टीला आपल्याला कमी नाही पडलं पाहिजे, त्यासाठी मी इकडे काय करणार आहे, हे 1 इंच मी इकडे वाढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आणि हे टक्स अर्धा इंचापेक्षा कमी मार्किंगवरती आपल्याला हे पूर्ण सिलाई करून घ्यायचे असतात. हे पहा, इथे अशा पद्धतीने अर्धा इंचापेक्षा कमी थोडे थोडे आपल्याला हे अशा पद्धतीने अर्धा इंचापेक्षा कमी, हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. हे पहा पूर्ण हे चारही बाजूंचे सुद्धा 3 बाजूंचे आपल्याला हे एक तर झाला, हा झाला, आणि हा सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून आपल्याला हा टक्स पॉइंट जोडून घ्यायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने हे, आणि हा सुद्धा मी अशाच पद्धतीने इथे मार्किंग करून आपलं झालं. हे पहा अशा पद्धतीने. जर तुम्हाला आणखीन खोलगट भाग पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1 इंच पूर्ण हे असं अशाच पद्धतीने आखून घ्यायचं आहे, पूर्ण पाठीमागचा भाग टाकून. हे टक्स सुद्धा वरून अशाच पद्धतीने हा घेऊन, मुंडा तुमचा काय असेल तो, पुढचा भाग तुमचा, पुढचा गळा काय असेल तो, उंची तुमची टाकून हे 1 इंच आपल्याला वाढून घेऊन अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी सुद्धा आखून घ्यायची आहे. आणि काय करायचं आहे, इथं जास्त खोलगट पाहिजे असेल तर इकडच्या बाजूला 1 इंच आणि इकडच्या बाजूला 1 इंच, जेणेकरून ते 2 भरलं पाहिजे, आणि ते 2 आपल्याला इकडे वाढून घ्यायचं आहे. आता मी इथे माझं 1 आहे, तर मी इकडे हे 1च वाढून घेणार आहे. हे पहा, ही क्रॉसपट्टी आपल्याला वाढून घ्यायची नाही, आहे तेवढीच टाकायची. क्रॉसपट्टी आपली आहे तेवढीच होणार आहे. हे पहा, फक्त आपल्याला हा भाग आपल्याला इथे, हा वरचा भाग आहे ना, वरचा हा भाग इथे आपल्याला 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे, का तर हे 1 इंच आपलं कमी होणार. हे पहा, हा मी भाग इथे 1 इंच वाढून घेणार आहे. तुमचं 2 इंच भरलं तर तुम्ही 2 इंच इथं वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथं हे वाढून घेतलं. इथं खाली वाढून घ्यायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा टक्स आहे, तर हे कमी पडणार. त्यासाठी इथे थोडंसं आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपला आता हे कटिंग पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा आपण वाढून घेतलं, इथे सुद्धा अर्धा इंच आपण वाढून घेतलं. आता हे मी कटिंग करून घेणार आहे. पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा गळा अगोदर आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गोलाकारामध्ये. जो तुम्ही आकार गळा द्याल त्या पद्धतीने तुम्ही तो गळा आखून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करताना काय करायचं आहे, आधी सर्वात प्रथम आपण क्रॉसपट्टी इथून बाजूला काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे क्रॉसपट्टी आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. हे पहा, आणि खालचं थोडंसं शिल्लक आहे 1 इंचाच्या खाली, ते सुद्धा हे अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा क्रॉसपट्टी सुद्धा आपली खूप व्यवस्थित निघाली. हे पहा, आणि हे वाढवलेलं आपण 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता पुढच्या बाजूचा आपल्याला हा 1 इंचचा आकार आपल्याला आतला हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने ते आपलं कटिंग झालं अशा पद्धतीने. आणि टक्स आपले लक्षात राहावेत यासाठी आपण काय करायचं आहे, हे पहा पाठीमागच्या भागाला सुद्धा आपल्या इकडच्या बाजूला टक्स मार्किंग केलेलं नाही, यासाठी आपण काय करायचं आहे, सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. हे पहा इथे एक कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने, इथे एक कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि इथे सुद्धा एक कट मारून घ्यायचा. हा हे टक्स लाईन इथे आलेला आहे. हे पहा असा, आणि इथे सुद्धा एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले टक्स हे लक्षात राहतील. आणि पाठीमागच्या बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. हे 1 इंच पाठीमागच्या बाजूला हे अशाच पद्धतीने हे मार्किंग करायचं आहे आणि टक्स द्यायचे आहेत. आता आपण बाहीचे कटिंग पाहणार आहोत, कशा पद्धतीने आपली बाही कटिंग करायची आहे. आता मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने मी त्याची डबल घडी करून घेणार आहे. आणि परत अजून एक मी ह्याच्यावरती डबल घडी करून घेणार. माझे हे 4 पदर झाले, जेणेकरून माझ्या 2 बाह्या निघतील. आता घडी आपल्याला ही बंद बाजूपासून टाकायची आहे घडी ब्लाऊजची. आता आपल्याला बंद बाजूपासून ब्लाऊजचे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 4 पदर
झालेले आहेत. आता आपल्याला 2 बाह्या काढून घ्यायच्या आहेत ब्लाऊजला लागणाऱ्या. आता हे पहा, हा ब्लाऊज आहे माझा. अशा पद्धतीने हा उलटा करून घेणार आहे मी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाहीचे मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बाहीची मार्किंग मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने समान अंतर राहिलं ना, मी गेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले बाहीचं अंतर कसं घ्यायचं आहे. हे पहा, त्याच्यामुळे बाही आपली मागे खेचली जात नाही. हे पहा, आता काय करायचं आपल्याला ब्लाऊजची सर्वात प्रथम हे पहा, शोल्डर पासून ते पूर्ण फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा. फिटिंगच्या बाहेरपर्यंत हे पहा, इथं माझी बॉक्स फिटिंग आहे, म्हणजे हे आपलं अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे. अर्धा इंच आपलं हे आतमध्ये जातं बॉक्स फिटिंग असल्यामुळे. हे पहा, आणि इथे काय करायचं, इथून पूर्ण हे तयार, इथून ते फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. इथे टेप ठेवायचा आहे फिटिंगच्या बाहेरपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने 8.5 आपलं तयार आहे. हे पहा, मी जरा जवळून दाखवते. हे पहा, हे माझं शोल्डर आहे पूर्ण तयार. अशा पद्धतीने मी हा टेप ठेवला आणि हे पहा, मुंडा असा पकडलेला आहे. हा ब्लाऊज असा पकडलेला आहे. फिटिंगला आपण कसा पकडतो अशाच पद्धतीने मी हा ब्लाऊज पकडलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे पहा, 8.5 आहे. 8.5 माझं येत आहे. हे पहा, फिटिंगच्या बाहेरपर्यंत माझं 8.5 येत आहे. हे पहा, इथे 8 आलेला आहे इथे, आणि इथे 8.5 येत आहे. हे पहा, मी आता 8.5 इंचाचीच मी इथे घडी करून टाकून घेणार आहे. हे पहा, बरोबर आपलं इथून इथपर्यंत अंतर 8.5 आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता, इथून इथपर्यंत अंतर आपलं 8.5 आहे. पूर्णच आपल्याला आता ही घडी घ्यायची आहे 8.5, आणि उंची टाकणार आहे मी. पूर्ण ब्लाऊजची उंची किती आहे, हा माझा साधा ब्लाऊज असल्यामुळे मी 1.5 इंच वाढवून घेणार आहे. अस्तरच असेल तर फक्त आपल्याला 1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. हा माझा ब्लाऊज साधा आहे, यासाठी मी फक्त 1.5 इंच वाढवून घेणार आहे. अस्तरच्या ब्लाऊजवरती मी कशा पद्धतीने सांगते ते नीट लक्ष देऊन बघा. हे पहा, हा माझा अस्तरचा ब्लाऊज आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हा मोजून घेणार. पूर्ण माझं किती आहे, पूर्ण माझे ब्लाऊज माझा 6 तयार आहे. बाही माझी पूर्ण 6 तयार आहे. तर मी ते काय करणार आहे, 7 आणि 7.5 म्हणजे 6 आणि 1.5 इंच मी त्यात वाढून घेणार आहे. म्हणजे 7.5 आपल्याला उंची टाकायची आहे. जर तुमचा ब्लाऊज अस्तरचा असेल तर फक्त 6 असेल तर 7 टाकायचं आहे, 5 असेल तर 6 टाकायचं आहे, 4 असेल तर 5 टाकायचं आहे. जर तुमची बाही 3 असेल तर तुम्ही इथे 4 इंच सुद्धा घेऊ शकता. आता माझी बाही किती आहे, 6 आहे. तर इथे मी 1.5 इंच म्हणजे 7.5 वरती, हे पहा मी पुन्हा दाखवते तुम्हाला, 6 इंचावरती सर्वात प्रथम मी मार्किंग करून घेते. 6 इंच घेतलं, पुढे मी काय करणार आहे, 1.5 इंच मी इथे वाढून घेणार आहे म्हणजे वरच्या बाजूला, आणि म्हणजे पूर्ण माझं झालं 7.5. आता मी इथे एक लाईन ओढून घेते 7.5 इंचावरती. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालं आपलं. आता इथे काय करायचं आहे, वरून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कितीही बाही असू द्या तुमची मोठी, वरून आपल्याला इथे दोन्ही भाग समान झाले तर बाही अशा पद्धतीने मागे खेचली जाणार नाही, जेणेकरून इथे तुमच्या घुड्या सुद्धा पडणार नाहीत, आणि बाही बसायला सुद्धा ही खूप व्यवस्थित बसणार आहे. हे पहा, इथून वरून आपल्याला तुम्ही 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने. हे 1.5 इंचावरती कशाला, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले 1.5 इंचावरती कशाला, जेणेकरून आपली बाही जोडताना मागे पुढे होणार नाही, आणि आपल्याला बाही सुद्धा ती जोडताना एकसारखी येते. ह्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे, आणि आपला मुंडा सुद्धा पाठीमागे होत नाही बघा. त्यासाठी हे 1.5 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे, आणि इथे फक्त आपल्याला 1 इंच बंद बाजूपासून इथे आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा टेप ठेवून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंचावरती केलं इथे सुद्धा. आणि इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला, हे पहा, खालच्या बाजूला काय करायचं आहे, बाहीची दंडघेर किती आहे आपला, किंवा अशा पद्धतीने तुम्ही बाही ठेवली तरी चालेल. पूर्ण घ्यायचं आहे, पूर्ण कुठपर्यंत आहे तिथपर्यंत, किंवा दंडघेर टाकून तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुम्ही ठेवू शकता. मार्जिन तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही मार्जिन ठेवू शकता. हे पहा, इथे मी सोप्या पद्धतीत सांगते तुम्हाला. हे पहा, अशी पूर्ण फिटिंगच्या बाहेर, फिटिंग पर्यंत. आता इथे आपली फिटिंग आहे. हे पहा, इथे फिटिंग ही, आणि इथं हे माझ्या आतमध्ये बॉक्स थोडंसं बाहेर घ्यायचंय, थोडंसं, कारण 1/2 इंच आपलं हे आतमध्ये गेलेलं आहे. थोडंसं इथं आपण हे बाहेर घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज टाईट झाला तर इकडे आपल्याला 1-2 टिपा कधी कधी उसवायला लागतात. त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला हे ठेवायचं आहे. हे पहा, त्यासाठी आपण हे जास्त वाढून घेतो, आणि अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत ही लाईन ओढून झाली. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथं बाहीचा आकार आपला थोडासा माशासारखा असतो, म्हणजे फिश कट म्हणतात त्याला. हे पहा, आता इथून आपल्याला हे 1 इंचापासून हे अंतर आहे ना, इथलं 1.5 इंच घेतलेलं आहे मी,
तिथपर्यंत आपल्याला हे पहा, हे 1.5 इंच घेतलं ना, तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. सर्वात प्रथम हा वरच्या बाजूचा आकार तो पाठीमागच्या बाजूला असतो आणि थोडासा आतून येतो तो आपला पुढच्या बाजूला, खोलगट येतो तो आपला पुढच्या बाजूला असतो. आणि तो आकार दिल्याच्या नंतर सुद्धा मार्किंग करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जोडताना भाग पाठीमागे आणि पुढे चुकणार नाही. हे अशा पद्धतीने आलवार हाताने द्यायचा, एकदम आकार असा इकडे व्यवस्थित आला. आता खालच्या बाजूचा आकार हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा खालच्या बाजूचा आकार अशा हलक्या हाताने द्यायचा आहे, एकदम इकडे घ्यायचा आहे. हे 1 इंचापर्यंत हे पहा, अशा पद्धतीने आपला झाला बाहीचा आकार. आता इथे बघायचं आहे, मी तुम्हाला एक सांगते, हा आपला आकार झाला. आता ह्याचं अंतर मधलं आपलं 1.5 इंच भरते का ते बघायचं, तेव्हा आपला आकार परफेक्ट आला असं समजायचं आहे. हे पहा किती भरलं आपलं, तुम्ही बघू शकता. हे पहा इथं 1.5 इंच आहे. हे पहा राईट, आपलं 1.5 इंच हा आकार भरलेला आहे, म्हणजे आपला हा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे. हे पहा राईट, आपलं हे मधलं अंतर 1.5 इंच भरलेलं आहे, म्हणजे आपली बाही जोडताना सुद्धा खूप व्यवस्थित येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि शिलाईची पद्धत सुद्धा खूप माझी सोपी आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये शिलाई मी तुम्हाला हा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे, तुम्ही नक्की बघायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं आणि ते मध्यावरती एक कट मारून घ्यायचा, जेणेकरून आपली ही बाही मध्यावरती आपले शोल्डरला जॉईन होईल. अशा पद्धतीने आता हे काय करायचं आहे, आपले हे 2 पदर आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाजूला. हे 2 पदर मी बाजूला काढून घेतलेला आहे. हे पहा 2 पदर बाजूला काढून घेतलेले आहेत आणि हा बाहीचा पुढच्या बाजूचा आकार आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. इथूनच कट करायचा आहे 1.5 इंचापासून. हे पहा हा 1 इंचापर्यंत आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा इथपर्यंतच हा, हे पहा आपला हा आकार सुद्धा खूप माशासारखा बघा, तुम्ही बघू शकता. आणि आपला हा आकार सुद्धा खूप व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बाही कटिंग करा. बघा तुमची ब्लाऊज सुद्धा कुठे बिघडणार नाही किंवा तुमची बाही सुद्धा जोडताना मागे पुढे होणार नाही. आणि तुम्हाला बाही सुद्धा तुमची अशाच पद्धतीने घडी मोजा तुम्ही ब्लाऊजची, तुम्हाला जोडताना बाही सुद्धा अपुरी पडणार नाही. पूर्ण ब्लाऊजच्या फिटिंग पर्यंत ही आपली बाही जाणार आहे. हे पहा त्यासाठी काय करायचंय, मोजताना अशाच पद्धतीने तुम्ही बाही मोजा. कधी पण आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि गोल राऊंड मध्ये सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा बाहीची म्हणजे घडी जी टाकायची आहे ना ती सुद्धा तुम्ही मोजू शकता. हे पहा अशा गोल राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला बाहीची घडी किती टाकायची आहे, हे पहा 8.5 अशा पद्धतीने, किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता. किंवा कोणाकोणाला अशा पद्धतीने सुद्धा गोल राऊंड मध्ये सुद्धा दोन्ही पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजू शकता. शक्यतो अशा पद्धतीने मोजलं तरी चालेल, कोणत्याही तुम्हाला जमेल त्या पद्धतीने मोजू शकता. जे तुम्हाला सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा शक्यतो तुम्ही असंच मोजलं तरी चालेल. अशा पद्धतीने ब्लाऊज पकडून हे सोपं पडतं जरा थोडंसं, म्हणजे आपलं बसायलाही अशा पद्धतीने सरळ ब्लाऊज होतो आपला. आणि फिटिंग करताना सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छानशी टिप्स देत असते. फिटिंग करताना ब्लाऊज आपला बिघडणार नाही ह्यासाठी मैत्रिणींनो तुम्ही काय करायचं आहे, मी फिटिंगचा सुद्धा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे. हे पहा आता हा ब्लाऊज आहे आपला. फिटिंग करताना कोणत्याही मापाचा तुमचा ब्लाऊज असू दे, कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू दे, कसं सुद्धा साईजचा ब्लाऊज असू दे, तुम्ही काय करायचं आहे, इथे टेप ठेवायचा आहे आणि आपली बाहीचा दंडघेर पूर्ण किती तयार आहे, 6 वरती लगेच तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगला. आणि मुंडा किती आहे आपला, हे पहा अशा पद्धतीने हा मुंडा मी कसा बाहीला दाखवला तशाच पद्धतीने मुंडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. हे पहा इथे टेप ठेवायचा आणि मुंडा किती आहे आपला 7.5, लगेच 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं 7.5ची फिटिंग आहे. इथे असं ताणायचं नाही, खेचायचं नाही जास्त, व्यवस्थित असा आल्लाद ब्लाऊज एकदम ठेवायचा आहे. दंडगेर आहे तेवढा, मुंडा आहे तेवढा. हे पहा अशा पद्धतीने 7.5 आहे तेवढंच मार्किंग. कायचं काय चुकतं तुम्ही काय करता, हा मुंडा मोजत नाही तुम्ही, हे मोजता. हे पहा हे किती आलं, हे 9 आलं. हे कधीही मोजायचं नाही, ब्लाऊज तिथे चुकतो फिटिंग करताना. मग आपल्याला तिथं लूज होतं, मग ते कारण पटकन आपल्या लक्षात येत नाही आपला ब्लाऊज कुठे फिटिंग करताना चुकला, लक्षात येत नाही मैत्रिणींनो. त्यासाठी मी तुम्हाला खूप समजावायचा प्रयत्न करते आणि प्रामाणिकपणे शिकवायचा प्रयत्न करते. हे पहा हे मोजायचं कधी पण फिटिंग करताना, करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा ताई माझी फिटिंग बरोबर आली. हे पहा फिटिंग करताना कधीही 7.5 आहे तेवढंच टाकायचं आहे फक्त ह्या फिटिंग पर्यंत.
हिथून इथपर्यंतची ही पहिली टीप आहे ना फिटिंगची, तिथपर्यंतच आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे. आणि जो ब्लाऊज आपला परफेक्ट फिटिंगला बसतो त्याचंच मोजून घ्यायचं आहे. जर लूज फिटिंगला बिघडलेला असेल कुठं त्याचं मोजून नाही घ्यायचं. जो ब्लाऊज आपल्याला परफेक्ट फिटिंगला बसतो आपण तेच मोजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने फिटिंग करायचे आहे. आपल्याला फिटिंग करताना हेच फक्त अंतर आणि हे अंतर आणि कंबर मोजायचे आहे. कंबरेचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. आणि हे फिटिंग करताना तुम्ही कधी सुद्धा मोजू नका. एकदा फक्त ती फिटिंग करून बघा, मग मला सांगा. हे आता काय करायचं आहे, कंबर मोजताना सुद्धा मी सांगते फिटिंग कशा पद्धतीने पूर्ण ही कंबर मोजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही कंबर मोजून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजची. आता हे तयार आहे. पूर्ण ब्लाऊजची अशा पद्धतीने कंबर मोजून घ्यायची शिलाई झाल्याच्या नंतर. आता फिटिंगला आला ही 30 कंबर आहे माझी, 30 कंबर आहे. आता ह्याचा काय करायचं आहे आपल्याला, हे असे निम्मे करायचे. म्हणजे हा दुसरा भाग झाला. 15 झाले असतील. 15 झाला, हा अर्धा झाला आपला. अजून एक आपल्याला घडी करायची म्हणजे आपले 4 भाग ज्याने करून निघते. हे अशा पद्धतीने. आणि किती आली आपली 7.5 आली. 7.5 वरती मार्किंग करायचं आहे फिटिंगचं. आणि आपली फिटिंग सुद्धा तुमची सरळ लाईनीमध्ये येणार. फिटिंग सुद्धा तुमची सरळ लाईनीमध्येच येणार. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून तुम्ही पूर्ण ब्लाऊजची फिटिंग, कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या तुमच्याकडे, दंडगेर तोच मोजायचा आहे. तुमचा मुंडा काय असेल दंडगेर मोजायचा आहे. तुमचं काय मुंडा असेल तो इथे मोजायचा आहे. आणि कंबर आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही कंबर मोजा, तुमचा चौथा भाग टाका आणि तुमची फिटिंग सरळ लाईनमध्येच येणार. फक्त ही चुकी करू नका तुम्ही, हे मोजू नका तुम्ही. काय होतं, ब्लाऊज तिथेच तुमचा बिघडतो. हे पूर्ण नऊ येतं, मग तिथं तुमचं लूज होऊन जातो. आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही पटकन आपलं फिटिंग करताना कुठे चुकलं. हे पहा आता हे आपली बाही सुद्धा व्यवस्थित कट करून झाली. आता हा आपला पाठीचा भाग झाला कट करून, व्यवस्थित कट करून झाला. हा आपला पुढचा भाग सुद्धा व्यवस्थित कट करून झाला. आता हे आपण 1 इंच वाढवलेलं आहे ना, इथे वरच्या बाजूला शिलाईसाठी जातं. हे खालचं आपलं अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाईसाठी जातं. हे वरच्या बाजूला मिळून आपलं व्यवस्थित पाठीला क्रॉसपट्टी सुद्धा अपुरी पडत नाही. ह्यासाठी आपण हे 1 इंच वाढून घेतलेलं आहे. मी तुम्हाला तो शिलाईमध्ये कसा घेतला आणि कशा पद्धतीने आपलं व्यवस्थित आलं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि हे झालं आपलं कटिंग. आता काय करायचं आहे आपल्याला, गळ्यासाठी आपण क्रॉस पट्ट्या काढतो. हे अशा पद्धतीने हे क्रॉस काढायच्या तिरप्या. अशा सरळ तुम्ही कधीही काढू नका. क्रॉस पट्टी आपली गळापट्टी नेहमी काढताना आपण काय करायचं आहे, फक्त 1 इंचाची काढायची. हे अशा पद्धतीने हे क्रॉस आहे. अशा पद्धतीने सरळ नाही काढायचे. आपण हे पाठीच्या भागासाठी थोडंसं कट करून घेऊया. आपल्याला पाठीला पट्टीसाठी हे आपण सरळ आकारात आहे. हे खालची बाजू कट करून घ्यायची आहे पाठीच्या भागासाठी. हे अशा पद्धतीने मी 2 पट्ट्या काढल्या. हे साधारणपणे 1.5 किंवा 2 इंचाचे आपल्याला काढायचे असतात. शक्यतो मी 1.5 इंचाचे घेते काढले हे बाजूला. आता हे क्रॉस पद्धतीचं आहे. हे अशा पद्धतीने हे असं बघायचं. हे क्रॉस आहे. हे असे सरळ नाही काढायचे क्रॉस. हे अशा पद्धतीने आता हे तिरपे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. जास्त नाही पण 1 इंचाचेच आपल्याला हे कट करायचे आहेत. हे अशा पद्धतीने आपल्याला. आणि मोठ्या झाले तर काय होतं, आपला पूर्ण पायपिंग ना आपली पलटी होते. त्यासाठी काय करायचं आहे, फक्त आपल्याला 1 इंचचे काढायचे आहेत. हे आणि हे आपल्याला एकाला एक जोडून आपल्याला पूर्ण ह्या शिलाई करून जोडून मगच आपल्याला ही पायपिंग करायची आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि हुकलूक पट्टी सुद्धा काढताना काय करायचं आहे, 1.5 ते कमीत कमी 2 इंचाची आपल्याला काढायची आहे. जेणेकरून पलटी करायला आणि दिसायला पण आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. 2 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. हे आता ही मी अशी माझी पट्टी भरपूर होणार आहे. मी 2 इंचाची काढणार आहे. हे अशा पद्धतीने मी 2 इंच 2 इंचाची पण भरपूर होते. हे 2 इंच इथे मी मार्किंग करून घेतलं. आणि दिसायला खूप छोटी नकोय, कारण की छोटी दिसायला अशी व्यवस्थित मैत्रिणींना व्यवस्थित वाटत नाही ना. म्हणून त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही ना 2 इंचाची काढत जा. हे मी 2 इंचाची काढून घेतली. भरपूर झाली होती 2 इंचाची आपल्याला काज बटन पट्टी. हे अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कटिंग करून झाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.